करुणावतार भक्तांवर कृपेचा वर्षाव करणारा एकच अल्पसंतुष्ट देव आहे, त्याचं नाव आहे भगवान शंकर. जे कोणी पचवू शकत नाही तो भगवान शंकर पचवू शकतो. चला सर्वजण नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर नमः शिवाय नमः शिवाय जीवाच्या आकाराने म्हटले, कारण त्याला प्यायची भीती होती. काय विष सगळ्यांचा निर्णयकार ऐकून गेला. समाधीमध्ये बसलेले भगवान शंकरांनी समाधी उतरवली आणि पाहिलं, आज माझ्याकडे कसे आले? सोमवार आहे का? शिवरात्र आहे का? नाही. प्रदोष आहे का? नाही. माझ्याकडे कसे आले? काहीतरी विशेष कारण असलं पाहिजे. पण सर्वच्या सर्व देव आलाय, आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे. भगवान शंकर समोर आले, स्वागत केलं. वा स्वागतम महाभागाः आस्यतां करवा. हे ब्रह्मादी देवांनो, आपण सर्वजण आलात, तुम्ही आपलं स्वागत करतो. काय हेतू काय आहे? इतक्या लांब आला, काय आणले? इंद्रा काय आणलं रे आज? एकादशीच्या पर्वतावर काय आणलं? बदामाचा शिरा? प्रसंग सांगितला. अशा अशा निमित्ताने भगवान नारायणाच्या आदेशाने आम्ही समुद्राच्या मंथनाला प्रारंभ केला आणि त्यातून हे विषपात्र पहिल्यांदा बाहेर पडलं. म्हणून आपल्याकडे घेऊन आलो. तिथे ठेवायचं आहे का? नाही महाराज, ही ठेवायसारखी वस्तूच नाही. त्रैलोक्याला जाळून टाकण्याची ताकद असणारा हे विष आहे, हे कुठे ठेवता येणार नाही. पण आता काय करू? काय पिऊन टाका. मी तुमच्या भांडणात नाही, तुमच्या कंडात नाही. मी आपल्या सगळ्यांना सोडून एकदा हिमालय पर्वताच्या अत्युच्च शिखरावर राहतो आणि माझ्यासाठी मी शीतपर्यंत पूर्णाच्या पुढे तुम्ही खा. उद्या द्वादशीला
श्रीखंड पुरी तुम्ही खा, विष मला. अरे माझी बायको मला नेहमी नाव ठेवते की तुम्ही फार भोळे आहे, तुम्ही फार भोळे आहे. 90% माणसांची अवस्था अशी आहे. तो भोळा नसतो, पण बायकाला आपला नवरा फारच भोळा आहे, कोणाशी बोलत नसतो. 90% बायकांना वाटतं. पण भगवान शंकर म्हणजे मी एवढा भोळा नाही, मी ते विष पिणार नाही. देवा तुमच्याशिवाय कोण आहे? या जगामध्ये कोणी पचवू शकत नाही. ते पचवण्याची ताकद आपल्यात आहे. काही देवांच्या लक्षात आलं, भगवान शंकर आणि शंकरासारखे थोडे क्रोधी देव असतात ना, लोक असतात ना, माणसं असतात ना, ते कोणाचं ऐकत नसले तरी बायकांचं ऐकतात. सिद्धांत आहे. आपण काय करू? भगवान शंकराला जास्त आग्रह करण्यापेक्षा आईसाहेबाकडे जाऊ. आले बघ, जगदंबा जगदेश्वरी, जगदंबा जगदेश्वरी, जगदंबा जगदेश्वरी, जगदंबा जगदेश्वरी, जगदेश्वरी, जगदंबा जगदेश्वरी, जगदंबा जगदेश्वरी, जगदंबा जगदेश्वरी. पार्वती माता एकदम खुश झाले आहे साहेब. अहो ते बाहेर बसलेले, त्यांना भेटून आपल्याकडे आले. कशी काय असं विषपात्र आणले. भगवान शंकरांनी ग्रहण करावं म्हणून. मग काय म्हणाले ते म्हणाले, मग आम्ही काही घेणार नाही विष असं म्हणले. चला बरं माझ्याबरोबर. बायकोला मोठेपणा दिला की नवऱ्याचा विचारच करत नाही. का हे तुमच्याकडे आले ना सगळे, मग पिऊन टाकायला पटकन. असं म्हणले आपले काही भांडणं झाले का काय झाले, मला विष काय पाहिजे. अहो लेकरा बाळावर संकट आल्यावर मायबापाकडे येणार नाही तर कुणाकडे जायचे. जगत पितरं वंदे पार्वती परमेश्वरं. जगताचं पितृत्व मातृत्व तुमच्याकडे आहे. तेव्हा लेकरांवर बाळावर आपत्ती आलेली आहे, आपण कृपा करा, पिऊन टाका. माझी पूर्ण खात्री आहे जगामध्ये तुम्ही जे करू शकता ते कोणी करू शकत नाही, पिऊन टाका. एकदा नवऱ्याला मोठेपणा दिला आणि त्याला पाजलं की प्रश्नच मिटला देवांचा. हे लक्षात आलेल्या पार्वतीने बळजबरीने भगवान शंकरांनी गटगट गटगट पिऊन टाकलं. पण पिता पिता 2-4 थेंब खाली पडले. महाराज खाली पडल्या बरोबर विंचू साप काय भयानक विष असेल. विष प्राशक्त करून टाकलं. पण त्रैलोक्याला दहन करणारा विष पोटात गेल्यानंतर नव्हे, कंठात गेल्यानंतर कंठाचा जो काही शोष झाला, कृष्णवाणी पोळावा असा दाह सुरू झाला. हे पार्वती सगळे लोक हात जोडून उभे.
आणि यांचं पार्वती पार्वती असं काय बोलता? औषध घ्या. आपल्याला सगळ्या प्रकारची औषधाची माहिती आहे. औषध घ्या ना आपण. पार्वती पार्वती केलं काय? औषध घ्या. एक एक औषध घ्यायला प्रारंभ केला. अत्यंत शांत असताना चंद्राला मस्तकावर धारण केलं. भारी चंद्र असे धरला. मस्तकावर चंद्र धारण केला, पण काही दाह कमी होईना. पार्वती म्हणली, आहो नीट औषध घ्यावं. त्या चंद्राच्या काय नादी लागले. अंगाचा दाह व्हायला लागला. काय करू काय नाही, काय करू काय नाही. भागीरथी हरे गंगे, भागीरथी हरे गंगे, भागीरथी हरे गंगे, भागीरथी जय गंगे. शरीरावरून व्हायला लागल्या, परंतु भगवंताच्या शरीराचा दाह कमी होईना. पार्वती म्हणली, अहो नाटक बंद करा. नाटक वाटतं तुला? म्हणजे हो. विष ठेवलं कुठे? पोटात जाऊ दिले का? नाही. मस्तकात ठेवले का? नाही. मग जिथे औषध विष ठेवले तिथलं औषध घ्या ना. आपल्या पायाला ठेच लागली तर डोक्याला पट्टी बांधतो का डॉक्टर कधी? मग विष जर कंठात ठेवलं तर कंठाचं औषध घ्या. अहो मला नेहमी सांगताना अहोरात्र राम रामेति रामेति मग म्हणा ना, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय, श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय, शंकर हर हर कृष्ण या नामाने शीतल झाला, नामाने शीतल झाला, शीतल झाली अग्नी ज्वाला, भगवान शंकराने नामस्मरणाचा घोष केल्याबरोबर कंठाचं विष संपलं. शिवशंकर हल हल विष प्याला, या नावाने शीतल. त्या नामाचा प्रभाव आहे. आणि भगवान शंकराचा दाह शांत झाल्याबरोबर सर्वांना सांगितलं,
चला तुमची प्यायची वेळ झालेली आहे, अजून मंथन व्हायचंय, अमृत निघायचंय. या माझा आशीर्वाद आहे, पुढच्या कार्याला माझ्या शुभेच्छा आहेत. का लवकर